श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं आहे तुमचं, नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आजचं आपली रेसिपी आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मस्त असं फोडणीचं वरण. थोडं आपण ना वेगळ्या स्टाईलने केलेलं आहे. आपण आधी कुकरमध्ये शिजवलं आहे आणि म्हणजे कुकरमध्येच फोडणी दिली, अशा पद्धतीचं आपलं वरण असणार आहे. आणि त्याच्यासोबत केलेला होता मस्त असा जिरा राईस. आणि बघा अशा पद्धतीने मी तो म्हणजे वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायचा प्रयत्न केला. माहिती नाही जमला की नाही, बट ठीक आहे, चालेल कसं पण. त्याच्यासाठी आपण काय केलं होतं, वरण फोडणी घालायला आपण आपली तुरीची जी डाळ आहे ना, ती आपण थोडा वेळ 15 मिनटं अर्धा तास आपण भिजू घातलेली होती. कांदे मिरची चिरतपर्यंत आपण तितका वेळ भिजू घातलेली होती. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यासोबत आपण वाढलेली आहे भाकरीसुद्धा. आणि बघा आपलं मस्त आणि एक अनारसासुद्धा वाढलेला होता. हे असे जेवणाचे व्हिडिओ, जेवणाच्या ताटाचे व्हिडिओ आम्ही शॉर्टमध्ये रोज टाकतो 3 वाजता. तुम्ही नक्की बघा. आणि रोजचंच आमचं असतं की या जेवायला, अशी आमची सिरीजच आहे. एक अनारसा पण वाढलेला होता, असा जेवणाच्या ताटाचा व्हिडिओ टाकतो. चला आपण रेसिपीकडे वळूया वरणाच्या. तेच आपण तुरीची डाळ छान भिजवलेली होती. त्याच्यानंतर आपण करूया फोडणीची तयारी. त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे मस्त असं तेल घेतलेलं आहे. छान कडकडीत आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने मस्त त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे. आणि आपण छान कांदे टमाटर घेतलेले आहे, कढीपत्ता कांदे कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहे. असं सर्व आपण आधीच प्रिपरेशन करून ठेवलेली आहे. कुकर कसा हलका असल्यामुळे आपण तो त्याच्यावर उचलून असं हलवून हे करून घेतो आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण छान बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहे आणि कांदे घातलेले आहे. आणि मस्त आपण कांदे हे शिजू देणार आहोत. त्याच्यासाठी आपण थोडं मीठ घालणार आहोत आणि छान असे कमी आचेवर कांदे सोनेरी होतपर्यंत आपण शिजू देणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे भरपूर असा कढीपत्ता. आणि मस्त असं खूप टेस्टी असं हे वरण होणार आहे बरं का. त्याच्यानंतर बघा असं कढीपत्ता घातलेला आहे आणि आपण हे शिजू देणार आहोत. कांदे आणि छान असं सोनेरी रंग होतपर्यंत कांदे शिजले की मग आपण त्याच्यामध्ये बाकी पुढचे पदार्थ घालूया. बघा अशा पद्धतीने आपल्याला होऊ द्यायचं. बघा कांदे ऑलमोस्ट झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मसाले. मसाले म्हणजे काय, आपले तेच हळद घातलेलं आहे, त्याच्यानंतर तिखट घातलेलं आहे. तिखट घालून झालं आहे, छान आपण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊया. बघा रंग किती छान आलेला आहे. साध्या फोडणीलाच किती छान रंग आलेला आहे बघा. त्याच्यानंतर आपण घातलेला आहे टमाटर, छान असा बारीक चिरून घेतलेला. आणि टमाटर पण आपण थोडंसं झाकून ठेवून 2 ते 3 मिनटं त्याला शिजू देणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपले टमाटर पण झालेले आहे, शिजून गेलेले आहे. त्याच्यानंतर आपण छान त्याला असं थोडंसं मॅश करून घेऊया. जर कोणता टमाटर असं आणि मॅश केल्याने काय होतं की ना, टमाटरचं पूर्ण अर्क निघतो. खूप छान वाटतं बरं. तुम्ही पण असं करून बघत जा. बघा अशा पद्धतीने छान आपले टमाटर पण शिजलेले आहेत. खूप छान असा फोडणी तयार आपली आहे. त्याच्यानंतर आपण जी भिजवलेली डाळ आहे, 1 ते 1.5 वाटी आपण डाळ घेतलेली आहे. ती आपण 10 ते 15 मिनटं अर्धा तास भिजवलेली होती. त्याच्यानंतर बघा अशी डाळ घेतलेली आहे आपण. आणि छान मस्त बघा खूप म्हणजे डाळ भिजल्याने काय झालं आहे की ती ना जरा फुललेली आहे. फुललेली असली की नाही ना पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आणि बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपलं खूप म्हणजे ना खूप छान टेस्टी. तुम्ही ना डाळ जरी थोडी 15 मिनटं जरी भिजून ठेवली ना पाण्यामध्ये, तरी ना वरणाला एक वेगळी चव लागते. अशा पद्धतीने आपलं मस्त झालेलं आहे फोडणीचा कार्यक्रम. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. डाळ शिजेल एवढंच पाणी डाळीच्या वरपर्यंत. बघा अशा पद्धतीने बघा पाणी घातलेलं आहे. आणि पाणी घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण छान याच्या मस्त अशा शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये बघा अशा पद्धतीने. आणि मस्त आपण डाळीच्या वरपर्यंतच पाणी घातलेलं आहे. आणि झालेलं आहे आपलं छान. कुकरला झाकण लावून घेऊया शिट्टी सकट. आणि छान अशी शिट्टी होऊ देऊया 2 ते 3. किंवा तुमच्या पद्धतीने मोठा कुकर असेल तर कमी लागतात, लहान कुकर असेल तर थोड्या जास्त शिट्ट्या लागतात. अशा पद्धतीने झालेल्या शिट्ट्या. आणि बघा आपली मस्त अशी फोडणीचं वरण, डाळ छान शिजलेली आहे आणि फोडणीचं वरण आपलं रेडी आहे. आणि कसं आपण हे जे कुकरमध्ये केलेलं आहे ना, तर बघा त्याच्यानंतर जेव्हा आपण कुकरमध्येच आपल्याला त्याला एक रवी लावून घ्यायची आहे. आणि रवी लावून झाली की मग आपल्याला हे असं वरण बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आणि बघा आपला फोडणीचं वरण मस्त रेडी आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने ते झालं की आपण मस्त प्लेटिंग करून घेणार आहोत.
आणि बघा किती झटपट आहे ना. रोज प्रश्नच पडतो काय करावं काय करावं. वरण उरलेलं असेल तर आपण त्याला पण फोडणी घालू शकतो किंवा असं डायरेक्ट आपण कुकरमध्ये देखील फोडणी घालू शकतो. बघा अशा पद्धतीने मस्त असं घट्टसर वरण झालेलं होतं आणि हे खूप छान लागतं कारण पाणी वगैरे आपण कमीच प्रमाणात घातलेलं होतं. आणि त्याच्यानंतर छान जिरा राईस देखील केलेला होता. खूप छान असं दालचिनी घालून जिरा राईस केलेलं होतं बघा, तुम्हाला दिसतच असणार. आणि त्याच्यानंतर तर प्लेटिंग आहेच. आणि भाकरी, ज्वारीची भाकरी तर रोज असतेच. भाकरी म्हणजे पोळीसारखीच भाकरी लाटून करते. अशा पद्धतीने आपलं मस्त जेवणाचं ताट रेडी झालेलं होतं. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. काही सजेशन असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि बघा अशा पद्धतीने आपलं संपूर्ण हे जेवणाचं ताट रेडी आहे. आणि तुम्ही पण या जेवायला. आम्ही व्हिडिओ रोज 2:30 वाजता टाकतो यूट्यूबवर आणि शॉर्ट 3 वाजता टाकतो बघा. अशा पद्धतीने आपला हा वरण आणि हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. मस्त एक गोडाच्या पदार्थाने आपण ताटाचं सजूया आणि या व्हिडिओचं एंड करते. चला, श्री स्वामी समर्थ.